लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की फायनली आज काव्याचं डोहाळे जेवण असतं. काव्या सुंदर अशी रेडी झालेली असते. आता वेळ असते ती म्हणजे दागिने घालायची. पार्थ एक एक करून काव्याला छान असं प्रेमाने दागिने घालत असतो. काव्यासुद्धा ते सगळं काही शांत बसून घालून घेत असते. काव्या आज फार खुश असते कारण की तिने इतक्या दिवस ह्या सर्व गोष्टी करून आज तिचा 7वा महिना लागलेला असतो आणि तिचे डोहाळे जेवण असतात. त्यामुळे ती फार खुश असते. इकडे पार्थसुद्धा अतिशय खुश असतो. त्यालासुद्धा ह्या सगळ्या गोष्टी फार भारी वाटत असतात. तो एक एक करून सगळे काही दागिने ते काव्याला घालत असतो. काव्या हे सगळं काही पाहत असते तेव्हा तिला फार बरं वाटत असतं. पार्थ तिच्याजवळ जात असतो आणि तिला निरखून पाहत असतो. आता सगळ्या गोष्टी घातल्यानंतर शेवटी अंगठी घालायची वेळ आलेली असते. आता अंगठी वगैरे घातली आणि तिच्याच हातावर आता किस केलेली असते. सुंदर काव्या दिसत असते. तिला कोणाचीही नजर लागू नये म्हणून पार्थने तिला काळा टिक्कासुद्धा लावलेला असतो. काव्याला मात्र ह्या सगळ्या गोष्टीचं फार कौतुक वाटत होतं. तिला फार छान वाटत होतं. पार्थ म्हणत असतो, बघितलं का माझी बायको किती सुंदर दिसते. त्यावर इकडनं काव्या म्हणत असते, हे सगळं काही फक्त देशमुख तुमच्यामुळे. तुमची बायको आजी काही सुंदर दिसते का ते फक्त तुमच्यामुळे. देशमुख मी तुम्हाला एक सांगू का, तुम्ही ना या जगातला पहिला असा नवरा असाल जो इतक्या प्रेमाने बायकोला तयार करत असेल. एवढे कसे हो तुम्ही, असं कसं सुचतं तुम्हाला हे सगळं काही करायचं. त्यावर पार्थ म्हणत असतो, तुमच्यासाठी काही पण. तुम्ही इतक्या सुंदर दिसताय, इतक्या मस्त दिसताय, इतक्या छान दिसताय ना, ते काय म्हणतात छप्पर फाडके. तुमच्यासाठी थांबा मी शिट्टीच वाजवतो, असं म्हणून शिट्टी वाजवायला जातो. मात्र काही केल्या शिट्टी काय त्याला वाजवता येत नसते. इकडनं काव्या पाहत असते आणि काव्या म्हणत असते, काय देशमुख तुम्हाला साधी शिट्टी पण वाजवता येत नाही. पार्थ म्हणत असतो, काय आहे ना, मी रॉयल देशमुख आहे. आम्ही खूप संस्कारी आहोत त्यामुळे असल्या कधी गोष्टी शिकलोच नाहीत. काव्या म्हणत असते, बस करा आता, तुम्हाला येत नाही यात संस्कार कुठले, उगाच लपवाछपी करू नका. पण देशमुख खरं सांगू का, तुम्हाला बायकोला तयार करता इतकं छान येतं, पण तुम्हाला साधी सिट्टी पण वाजवता येत नाही. कमाल आहे बाई तुमची, असं इथे मुद्दाम काव्य म्हणत असते. काव्याला इकडे हसायला येत असतं. आता तितक्यातच काव्याला बाहेरून कुणीतरी आवाज दिलेला असतो त्यामुळे काव्या बाहेर निघून जाते. इकडे मात्र पार्थला फार वाईट वाटत असतं. आता काव्या हसतच निघून गेलेली असते त्यामुळे पार्थला वाईट वाटत असतं. पार्थ मनाशीच म्हणत असतो, मला शिट्टी वाजवता आली नाही म्हणून काव्या तुम्ही हसताय ना, पण लक्षात ठेवा आजचा दिवस संपेपर्यंत मी शिट्टी वाजायचं शिकणारच आहे, नाहीतर नाव नाही लावणार पार्थ देशमुख. एकदा बघतोच असं म्हणून शिट्टी वाजायला जातो. मात्र काही केल्या त्याची शिट्टी आणखीही वाजत नसते. त्यामुळे तो फार नाराज असतो. इकडे दुसऱ्या बाजूला रम्या आणि वसू चक्क पाहुण्यांचं स्वागत करत असतात. प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी त्या अगदी दरवाजातच उभा राहिलेले असतात. एका बाजूला रम्या असते आणि दुसऱ्या बाजूला वसू असते. वसूच्या हातात छान असे गुलाबाचे फुलं असतात. आनंदाने हे सगळं काही करत असतात. मात्र वसूला प्रश्न पडलेला असतो, अगं रम्या काय चाललंय तुझ्या डोक्यात हे सगळं काही. आपण इथे प्रत्येक बायकांचं स्वागत का करतोय. त्या नकट्या काव्यासाठी हे सगळं काही करण्याची आपल्याला काय गरज आहे. रम्या म्हणत असते, अगं या सगळ्या बायकामध्ये ती आर्यासुद्धा येणार आहे ना, आणि आपलं काय ठरलंय तिच्याशी मैत्री करायची म्हणून. वसू म्हणत असते, अगं पण ती आली तर पाहिजे. अगं येणार ग, तू नको काळजी करू. असं म्हटल्याबरोबर इकडनं आर्याची एंट्री झालेली असते. आर्या छान अशी साडी नेसून आलेली. आता ह्या दोघी स्वागत करण्यासाठी आणि तिच्याशी मैत्री करण्यासाठी इतक्या उभा असतात. मात्र हिने थोडासुद्धा त्यांना भाव दिलेला नसतो. तिथून निघून गेलेली असते. इकडे रम्या आणि वसूला तर राग आलेला असतो. वसू म्हणत असते, काय पोरगी आहे ही, आपण इथे उभा राहिलो एवढं सुद्धा तिला दिसलं नाही का, तोंडावर निघून गेली ग. त्यावर इकडनं रम्या म्हणत असते, अगं जाणारच आई, तुला कसं कळत नाही, एवढी नटून खुटून आली ती कोणासाठी तरी तुला कळत नाही का. वसू म्हणत असते, जीवासाठी. हो खरंच, चल 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 आपण बघूया, असं रम्या म्हणते आणि तिच्याच मागे ह्या दोघीही निघालेले असतात. इकडे आता जीवा मिथून काकांशी बोलत असतात. आता मिथून काकांचं काहीतरी काम सुरू असतं त्यामुळे ते गडबडीतच तिथून निघून जातात. ते निघून गेल्याबरोबर लगेच आर्या जी असते ती जीवाकडे जाते. हाय जन्मजय असं म्हटल्याबरोबर जीवा म्हणतो हाय. त्यावर आर्या म्हणत असते, जीवा खरं तर मी देशमुखांच्या घरी पहिल्याच वेळेस साडी नेसून आले, कशी दिसते. असं म्हटल्याबरोबर जीवा म्हणत असतो, छानच दिसतेस की. आता यांच्या दोघांचं बोलणं ऐकण्याचं काम इकडे रम्या आणि वसू करत असतात. आता जीवाने छान म्हटल्यानंतर ही आर्या तर फार खुश होत असते. आर्या म्हणत असते थँक्यू. जीवा म्हणत असतो, खरं तर अशी सेम साडी नंदिनीकडे सुद्धा आहे, सेम अशीच, छान चॉईस आहे तुझी. असं म्हटल्याबरोबर ही आर्या मनात विचार करत असते, प्रत्येक वेळेस या नंदिनीचीच बरोबरी करण्याची काय गरज आहे. नंदिनीकडे जरी अशी सेम साडी असली तरीसुद्धा ती माझ्यासारखी हॉट थोडीच दिसणार आहे, असं इथे आर्या मनाशीच म्हणत असते. त्यातच मिथून काका तिथे आलेले असतात जीवाला काहीतरी विचारायला. मिथून काकाचं बोलणं लगेच होतं आणि ते निघून जातात. ही आर्या जीवाला परत म्हणत असते, जीवा तू पण छान दिसतो. जीवा म्हणत असतो थँक्यू.
चल इतकं छान डेकोरेशन आहे, मी तुझे छान फोटो काढते. आता आर्याला खरं त्याच्यासोबत सेल्फी काढायची असते म्हणून हे सगळं काही तिचं नाटक सुरू असतं. त्याचे फोटो काढते आणि त्याच्यासोबत एक सेल्फीसुद्धा काढलेली असते. आता हे सगळं काही रम्या वसू तर पाहतच असतात, पण इकडनं शारदाचं सुद्धा लक्ष गेलेलं असतं ह्या दोघांकडे. आता शारदाला चांगला संशय आलेला असतो. शारदाला कळलेलं असतं की ही आर्या कशा प्रकारे जीवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे, जीवाला स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहे. आता जीवा तिथून निघून जातो, मात्र नंतर ही आर्या ते फोटो पाहतच राहतात. तिचं पूर्णपणे मोबाईलमध्ये लक्ष असतं. इकडे वसू आणि रम्या सुद्धा तिच्याकडे लक्ष ठेवूनच असतात. इकडनं शारदाला मात्र हे खूप जास्त होतंय असं वाटत असतं. त्यामुळे शारदा तिच्याकडे जाते आणि डायरेक्टच तिच्या तोंडावर म्हणत असते, छान दिसतात ना नंदिनीचे जीवा. असं म्हटल्याबरोबर ही आर्या इकडे तिकडे पाहू लागते. आता शारदा आणखीच तिच्या जवळ जाते आणि तिला परत म्हणत असते, नंदिनीचे जीवा छान दिसतात ना. आता इकडनं आर्या असं दाखवत असते की जणू तिला काहीही कळलेलं नाही. इकडे शारदा तिला परत म्हणत असते, तुझी साडीसुद्धा छान दिसते की. आर्या म्हणते थँक्यू. आता शारदा तिच्याकडे रागानेच पाहत राहते. तेव्हा इकडनं आर्या म्हणत असते, काय झालं काकू, अशी काय बघतेस. त्यावर शारदा म्हणत असते, काय झालंय हे तुला चांगलंच माहिती आहे आर्या, आणि तुझ्या डोक्यात जे काही विचार चाललेत ना ते सुद्धा चालू दे, पण एक गोष्ट मनाशी गाठ बांधून ठेव, जीवाच्या बायकोची जागा नंदिनीची आहे आणि ती नंदिनीचीच राहील. असं म्हटल्याबरोबर इकडे आर्या म्हणत असते, पण हे सगळं काही मला का सांगतेस काकू तू. त्यावर शारदा म्हणत असते, आर्या तू चांगलीच हुशार आहेस, मी काय बोलत आहे आणि याचा अर्थ काय हे तुला चांगलंच माहीत आहे. आता शारदाने असं म्हटल्यानंतर ही आर्या पुरती गोंधळलेली असते. इकडनं वसू आणि रम्या या दोघींचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करत असतात, मात्र काही केल्या त्यांना बोलणं काय ऐकायला येत नसतं. इकडे शारदा एवढ्यावरच न थांबता आर्याला चांगलं सुनावत असते. ती म्हणत असते, हे बघ आर्या, तू त्या दोघांसाठी एवढं मोठं काम करतेस, त्यासाठी खरंच मी आयुष्यभर तुझी ऋणी राहील, पण नंतर ते बाळ त्या दोघांचंच आहे आणि त्या दोघांचंच राहील. तू स्वतः हा निर्णय घेतला स्वतःच्या पोटात हे बाळ वाढवण्याचा, मग ते बाळ नंदिनीचं आहे आणि नवरासुद्धा तिचाच आहे, हे कायम लक्षात ठेवायचं बरं का. असं म्हणूनच शारदाने आता या आर्याला चांगलं सुनावलेलं असतं, खडसावलेलं असतं. शारदा तिथून निघून जाते. हे आर्याला मात्र काही फरक पडत नसतं, उलट तिला या दोघींचा राग येत असतो. आता शारदाने पण सुनावलेलं असतं आणि नंदिनीने सुद्धा. आता नंदिनीचे तिला शब्द आठवत असतात. नंदिनी म्हटलेले असते की या टॅटूसारखंच तुझ्या मनावर कोरून घे की हे बाळ माझं आहे, या बाळाची आई नंदिनी आहे. हे आता नंदिनीचं बोलणं आठवून तिला शारदाचं सुद्धा आठवतं. आता शारदाने सुद्धा तिला म्हटलेलं असतं की हे बाळ त्या दोघांचं आहे आणि दोघांचंच राहणार. हे शब्द तिला आठवतात आणि तिला फार राग येत असतो. ती आता तिथनंच इथे बाजूला येते आणि बाजूला स्वतःच्या मनाशी म्हणत असते, माझ्या पोटात बाळ असताना सुद्धा हे सगळं काही मला सुनावतात. मी जर ठरवलं ना तर हे बाळ तुम्हाला देणार सुद्धा नाहीये, पण मी असं करू शकते का. पण त्यांच्याकडे त्या लिगल डॉक्युमेंटच्या कॉपीसुद्धा आहेत, मग त्यांच्याकडे पुरावा असताना मी असं कसं काय करू शकते. पण मी जर ती फाईल गायब केली तर मग कसला पुरावा आणि कसला करार. आता हे आर्याने ठरवलेलं असतं की जीवा नंदिनीच्या खोलीमध्ये जायचं आणि ती फाईल गायब करायची. मग नंदिनी तू काय करशील ग असं म्हणून खुश होत असते. आता तो जो काही आई नावाचा टॅटू असतो तो इथे पाहते आणि त्याला पाहूनच म्हणत असते, नंदिनी नंदिनी, या बाळाची आई जरी तू असली ना तरीसुद्धा या बाळाने आई कुणाला म्हणायचं हे फक्त मी ठरवू शकतो. असं म्हणूनच ही आर्या आता ती फाईल गायब करण्यासाठी ते बाहेर आलेली असते. आता समोर पाहते तर काय, जीवा, पार्थ आणि विक्रम असतात. त्यामुळे ती तिथेच थांबते आणि यांचं बोलणं ऐकत असते. इकडे जीवाने छान कविता तयार केलेली असते आणि तो पार्थ आणि विक्रमला तो ऐकवत असतो. आता त्याची कविता अशी असते की ती म्हणजे, सोनं पावलाने येशील घरी, सोनं पावलाने येशील घरी, आनंदाची ही नवलाई, 9 महिने 9 दिवसाची ओढ मनाला लागून राही, 9 महिने 9 दिवसाची ओढ मनाला लागून राही, फुलांची आरस फळांची माळ सजली साडी चोळी, फुलांची आरस फळांची माळ सजली साडी चोळी, कौतुकाने भरूये आज लाडक्या लेकीची ओटी निराळी. अशी जीवाने कविता म्हटलेली असते, तयार केलेली असते. आता इकडे आर्या हे सगळे काही गुंतलेले पाहून वरती फाईल गायब करण्यासाठी निघालेली असते. इकडे जो काही पार्थ असतो, विक्रम असतात, त्या कविताचं छान असं कौतुक करत असतात. पार्थ इकडनं तो बाण दाखवतो. विक्रम म्हणत असतात, तू बनवलास का. पार्थ म्हणत असतो, नाही हो, बाहेरून आणलाय मी. त्यावर विक्रम मुद्दाम म्हणत असतात, खरंच तुझं पार्थ उगाच नाव ठेवलं, काही कामाचा नाही बघ तू. त्यावर पार्थ म्हणत असतो, तिकडे बघा तिकडे, ती जी काही ड्रॉइंग आहे का ती मी बनवली. असं म्हटल्यानंतर आता विक्रम ती डोकावून पाहत असतात. काव्याचं सुंदर असं चित्र इथे पार्थने काढलेलं असतं.
पार्थ मुद्दाम म्हणत असतो, तुम्ही काढलं कधी असं तुमच्या बायकोसाठी? आता जीवा त्याच्या बायकोसाठी कविता बनवतो. मी माझ्या बायकोसाठी छान ड्रॉइंग काढतो. तुम्ही काही केलं का तुमच्या बायकोसाठी कधी? असं म्हटल्याबरोबर विक्रम काढता पाय घेतात आणि तिथून निघून जातात. इकडे जी काही आर्या असते ती वरती जायला निघालेली असते. तितक्यातच वरनं नंदिनी आलेली असते, त्यामुळे ती तिथे साईडला उभा राहते. इकडे बाजूला जीवा आणि पार्थसुद्धा असतात. आता नंदिनी वरनं येत आहे याची चाहूल मात्र जीवाला बरोबर लागलेली असते. नंदिनी येत असते तेव्हा जीवा पडदिशीन तिला वळून पाहतो. आता नंदिनीने छान अशी साडी घातलेली असते आणि सुंदर अशी नंदिनी दिसत असते, त्यामुळे जीवा एकटक तिच्याकडे पाहत असतो. आता नंदिनी इतकी सुंदर दिसते म्हटल्यानंतर जीवा तिच्याकडे धावतच गेलेला असतो. तिच्याकडे पाहत असतो, तिला निरखत असतो आणि तिचं कौतुक करत असतो. तिचा हात हातात घेत असतो आणि तिच्या हातावर किस करत असतो. इकडे हे सगळं काही आर्या पाहत असते. आर्याला मात्र फार त्रास झालेला असतो. आर्याचा जळफाट होत असतो. जीवा आणखीच तिच्या जवळ गेलेला असतो. हे पाहून तरी ते आर्याला काय करावं आणि काय नको असं झालेलं असतं. जीवा तिच्याकडे पाहतो आणि तिच्यासाठी शिट्टी वाजवत असतो आणि इशाऱ्यानेच तिला सांगत असतो, सुंदर अशी दिसतेस बायको तू, असं म्हटल्यानंतर इकडे नंदिनीसुद्धा लाजलेली असते. इकडे जीवा मात्र आणखीच तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो. इकडे जीवाची शिट्टी वाजलेली ऐकून इकडे पार्थसुद्धा वाजवत असतो, मात्र काही केल्या त्याला वाचता येत नसते. तो म्हणत असतो, या दोघांकडनं शिट्टी शिकावी लागेल असं म्हणून धावतच जातो आणि त्या दोघांना डिस्टर्ब करत असतो. इकडे नंदिनी लाजलेली असते. जीवा म्हणत असतो, काय रे दादा तुझं, तू मध्येच कसा टपकतोस रे? पार्थ म्हणत असतो, सॉरी पण खरंच महत्त्वाचं काम आहे, अर्जंट आहे म्हणून म्हणतो, चला ना तुमच्या रूममध्ये, इथे मी नाही सांगू शकत, असं म्हणून गडबडीतच त्या दोघांना घेऊन गेलेला असतो. इकडे मात्र आर्या टेन्शनमध्ये असते. आर्या म्हणत असते, आता हे तिघे रूममध्ये गेलेत, मग मी कधी जाऊ? आता या तिघांची येण्याची मला वाट बघावी लागेल, असंही ते विचार करतच आर्या उभा राहिलेली असते. इकडनं रम्या आणि वसूचं बरोबर या आर्यावर लक्ष असतं. वसू म्हणत असते, बघितलंस का हिचं काय चाललंय? तर आर्या म्हणत असते, बघ ना हिची चलबिचल, हिच्या नक्कीच काहीतरी डोक्यात शिजते, असं यांच्या दोघींच्या सुद्धा लक्षात आलेलं असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही काव्य असते ती तयार होऊन बसलेली असते त्यांच्या बेडरूममध्ये. कार्यक्रमाला आणखी वेळ असतो. ती तिच्या बाळाशी बोलत असते. ती म्हणत असते, बघितलंस का बेबू, आज तुझ्या बाबांनी मला स्वतःच्या हाताने तयार केलंय आणि ते काय म्हटले माहिती का, काव्या तुम्ही अगदी सॉलिड दिसताय, पण त्यांना सिट्टी वाजवता येत नाही. ठीक आहे, जाऊ दे, आपण करूया त्यांना माफ, असं तिचं बोलणं सुरू असतं. नंतर ती पोटावर हात ठेवते आणि म्हणत असते, तुला भूक लागली का? छोटीशी भूक लागली, काय खावासं वाटतंय? वेपर्स खावाशे वाटतात का? असं तिचं त्या बाळाशी बोलणं सुरू असतं. तितक्यातच इकडनं शारदा आलेली असते. आता शारदाच्या हातात एक डब्बा असतो छोटासा. शारदा म्हणत असते, काय झालंय? बाळाला भूक लागली आहे, छोटीशी भूक लागली आहे, मग आजीच्या हातच्या चकल्या चालतील का? आता हे ऐकल्याबरोबर काव्या तर फार खुश झालेली असते. काव्या म्हणत असते, आई खरंच तू चकल्या आणल्यास? तुला खरं सांगू का, बऱ्याच दिवसापासून मला तुझ्या हातच्या त्या मेथीच्या पुऱ्या नाहीतर अशा चकल्या खावाशा वाटत होत्या ग, बरं झालं आणल्यास. तुला कसं कळतं ग माझ्या मनातलं? असं म्हटल्याबरोबर शारदा म्हणत असते, मला नाही कळणार तर मग कुणाला कळणार? खा बरं, तुला खावाशा वाटतात तर. असं म्हटल्याबरोबर काव्या पडदेशीन डब्बा खोलते आणि चकल्या खात असते. चकली खाल्ली का नाही तर लगेच बाळाची हालचाली ते काव्याला जाणवत असते. काव्या म्हणत असते, आई बघितलंस का, बाळाला सुद्धा तुझ्या चकल्या आवडल्यात बरं का, तुला बघायचंय का? असं म्हणून शारदाचा हात घेते आणि पोटावर ठेवत असते. आता शारदाला सुद्धा हालचाल जाणवलेली आहे. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आपण पाहत असतो की फायनली काव्याचं डोहाळे जेवण सुरू असतं. इकडे जीवा नंदिनी सुद्धा आलेले असतात. ती दोघं त्यांना पाहून फार खुश असतात. इकडे मात्र दुसऱ्या बाजूला जी काही आर्या असते त्यांच्या रूममध्ये गेलेली असते आणि ती लिगल डॉक्युमेंटची फाईल ती चोरत असते. आता नेमकं पुढे काय होणार आहे हे पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट, नवीन प्रोमो जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.